तर मित्रांनो फायनली मी पोहोचलो नेरळला. आता आज आम्ही जात आहोत सगळे मिळून. बघा हे सगळे मित्रमंडळ आहेत. आम्ही सगळे जातोय तर माथेरानला नेरळ. हे बघा मित्रांनो ही टॉय ट्रेन. हे बघा मित्रांनो या टॅक्सी आहेत. हे 100 रुपये घेतात. पाहू शकता मित्रांनो धबधबे वगैरे. हे बघा मित्रांनो ट्रेनची पट्टी तुम्हाला दाखवलं आहे मी तिकडं. गर्दी बघा मित्रांनो माथेरानची तिकीट घेण्यासाठी आणि जाण्यासाठी. अमन लॉज. हे बघा हे इंजन आहे. आता आम्ही जातोय चलत चलत. बघू वातावरण किती सुंदर आहे बघा. ढगं कसे पळत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे आहे माथेरान. 60 रुपयाची मॅगी इथे. 10 वाली मॅगी 60 रुपयाला. मित्रांनो ट्रेन आली आहे. पॉइंटला जातोय आम्ही. तुम्हाला पर्पज मित्रांनो हे आमच्या दोघांची घोडी आहेत. आता आम्ही उद्या जातोय घोड्यावर बसून माथेरानचे 12 पॉइंट बघण्यासाठी. आम्ही हा सिलिया पॉइंटने आलोय. पाहू शकता हे सिलिया पॉइंटचा म्हणजे घोड्यावर ढग कसे पळत आहे बघा मित्रांनो. ढग किती खोल दरी आहे बघा मित्रांनो. आम्ही किती वरती आलोय. टॉपला आलोय. बघा मित्रांनो हा पॉइंट पूर्ण खाली झालाय. आता सगळं झालंय. बघा मित्रांनो आपल्याकडं खालचं पाणी वर यायला लागलंय. खूप पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज यांचं. इकडं पण तलवारी कट्यार वगैरे सगळे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातलं. मित्रांनो फायनली मी पोहोचलो नेरळला. चला आता मित्रांकडे जाऊया. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही जात आहोत सगळे मिळून. बघा हे सगळे मित्रमंडळ आहेत. आम्ही सगळे जातोय तर माथेरानला नेरळ स्टेशनला जाता. तर आम्ही सगळं स्नॅक्स वगैरे घेतलं आहे आणि रेनकोट पण घेतला आहे. रेनकोट आणले नव्हता. चला हा सगळा इम्रान भाई आपला सगळा खर्च करतो. म्हणजे त्याला नंतर देणार क्वांटिटी करून. हा त्यांचा मोठा भाऊ आहे. आणि हा आपला मित्र स्कूल मित्र राहुल कांबळे. तर चला आता टॅक्सीमध्ये भेटूया. हे बघा इकडे टॉय ट्रेन असतात. या टॉय ट्रेन डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये चालू होतात. हे बघा मित्रांनो ही टॉय ट्रेन म्हणजे पावसाळ्याच्या महिन्यामध्ये बंद असते. हे ऑक्टोबरमध्ये डायरेक्ट चालू होते. तर चला आता आपण जातोय टॅक्सीकडे. हे बघा हे मेन स्टेशन आणि टॉय ट्रेनचं स्टेशन. चला हे बघा मित्रांनो 100 रुपये टॅक्सी किंवा रिक्षा ते लोक घेतात. ट्रॅफिक बघा आज संडे इथे किती गर्दी आहे. चला आता टॅक्सी वगैरे बसले. हे बघा मित्रांनो या टॅक्सी आहेत. हे 100 रुपये घेतात. इथून आहे अर्धा 1 तासाचा रस्ता आहे. तर बघा हे आमची पब्लिक. आम्ही आता चाललो आहे टॅक्सी पकडायला. बघा ही आमची टॅक्सी आहे. मी आहेत 7-8 जण आहेत. म्हणजे आमचा 4चा ग्रुप आहे आणि बाकीच्यांचे. फायनली गाईज आम्ही बसलो टॅक्सीमध्ये. तुम्हाला पुढे पुढे आमचे सगळे मित्र बसले. चलो हे बघा मित्रांनो आम्ही आता प्रॉपर माथेरानच्या रस्त्याने जातोय. हे बघा त्या रस्त्याला लागलो की लगेच हिरवगार वातावरण सुरू झालं. आता पुढे किती भारी भारी असेल ते विचार करा. चलो बघा मित्रांनो वातावरण आणि धबधबे कसे पडायला लागले तुम्ही पाहू शकता. तर चला आता आपण पुढे पुढे जात राहूया. चलो पाहू शकता वातावरण. हे तर काहीच नाही. पुढं तर लेस भारी दिसणार तुम्हाला. चलो हे बघा सगळे माथेरानला जाणाऱ्या टॅक्सी आहेत. इथं बाकीच्या गाड्या दिसणारच नाही. काही जाणार आहे काही माणसं घेऊन येणार आहे. चला भेटू आता माथेरानला किंवा मध्ये चला. हे बघा मित्रांनो किती छान छान धबधबे छोटे छोटे.
हे माथेरानला जाताना धबधबे दिसत आहेत. तर तिकडं पुढे पुढे किती मोठमोठे धबधबे दिसतील बघा मित्रांनो तुम्हाला. हे बघा मित्रांनो ट्रेनची पट्टी तुम्हाला दाखवलं आहे मी तिकडं की पावसाळ्यात ट्रेन बंद असते. ती डायरेक्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये सुरू होते ऑक्टोबर महिन्यात. सगळं खंडाळा घाट आणि कसारा घाटवानी दिसतंय बघा. आडवा तिडवा रस्ता आहे त्या खंडा आणि मंडाला घाटमध्ये सुनील लाटे काही. अरे कुठे रस्ता. हे बघा मित्रांनो ही ट्रेनची पटरी. हे बघा मित्रांनो गर्दी. हे बघा मित्रांनो आम्ही फायनली माथेरानला पोहोचलेलो आहेत. आता इथून चालत चालत जायचं आहे. ट्रॅफिक लय म्हणून पाहू शकता. येणारी गाडी आणि आमची गाडी पाहू शकता. गर्दी रेनकोट वगैरे सगळे घालतं. आणि पण रेनकोट घालत चला तुम्हाला रेनकोट घातल्यावर दाखवतो. हा रस्ता बघा मित्रांनो खंडाळा घाट कसारा घाट वाणी आहे. आडवा तिडवा रस्ता आहे. आता पुढे पुढे कसे रस्ते भेटतात काय माहिती. चला बघू. पाहू शकता वातावरण पूर्ण धुकं झालेलं आहे. ते खालून आलो आहे बघा आम्ही. म्हणजे खाली शहर दिसतंय ना तिथून आम्ही आलेलो आहोत. तर चला निघूया. हे बघा मित्रांनो रेनकोट वगैरे सगळं काढलं आहे. बघा धुकं बघा कसं वर येतं बघा. थंडी थंडी हवा दिसत असून तुम्हाला वाईट. तर चला आता रेनकोट घालून आणि तुम्हाला दाखवू. हे बघा मित्रांनो अशा माकडं आहे तिकडे. त्यांना जेवण वगैरे टाकू नका कारण त्यांना स्वावलंबी होऊ द्या. आपण जेवण टाकत गेलो की त्यांना हे होते हाऊस होते म्हणून त्यांना स्वावलंबी होऊ द्या. पाहू शकता ही गर्दी माथेरानची. नगर परिषद माथेरान गिरीस्थान नगर परिषद बघू शकता मित्रांनो. आता इथं आम्ही तिकीट काढणार आहोत. तर चला इम्रान भाई जाणारे तिकीट काढायला चलो. गर्दी बघा मित्रांनो माथेरानची तिकीट घेण्यासाठी आणि जाण्यासाठी. बघा माकड मी पण डरगळ्या पाहू शकता. हे ट्रॅफिक गाड्या काय प्रायव्हेट गाड्या घेऊन आले त्यांच्यासाठी गर्दी. 18 वर्षाच्या वरील 50 रुपये आणि 18 वर्षाच्या खाली 25 रुपये प्राईज आहे तिकीटची. वाटे गर्दी मित्रांनो. जे आम्ही तिकीट काढलं आहे ते टॉय ट्रेनचं नव्हतं. ते आम्ही आतमध्ये शिरायचं माथेरानमध्ये शिरायचं तिकीट होतं 50 रुपये. बघा हे माथेरानचा मॅप आहे हा पूर्ण. हा मॅप बघून तुम्ही फिरू शकता. जाताना याचा फोटो काढून घेऊन जावा. चलो हे बघा मित्रांनो वातावरण. मी जाळी लावली आहे बघा इथे. आणि हा सगळा आमचा ग्रुप. चलो आता जातोय चालत चालत. ट्रेन पण बंद आहे. घोड्याचं लय महाग आहे घोडा. बघू आता आम्हाला काय परवडतं त्या हिशोबाने जाऊ आम्ही. चलो या इथं सगळे 50-50 वाले रेनकोट भेटतात. बघू आता हिशोबाने पॉईंट फिरू. तेव्हा सगळं खायला भेटतंय पण महाग भेटतंय. डबल टिबल भाडे. हे बघा माथेरानचा मॅप आहे हा. कोणचं किती किलोमीटरवर आहे ना ते हे पाहू शकता. चला जाऊया. सो फायनली काय आम्ही रेनकोट वगैरे सगळं घातलं आहे कारण पाऊस आधीमध्ये यायला लागला आहे. आणि जर तुम्ही रेनकोट घ्यायचा असेल तर तुम्ही इथं येऊनच घ्या कारण तिकडून रेनकोट घेतला की 60 रुपये भेटतात आणि इकडं 100 रुपयाला 3 रेनकोट भेटतात. तर इथं तुम्हाला फायदेशीर असेल ते तुम्हाला सांगतो. चला आता आपण ट्रॅकिंगला सुरू करूया. चलो हे बघा मित्रांनो इथं सगळे घोड्याची लाईन आहे. रिक्षा पण आहे सगळे. बघा हे घोडे महाग आहेत. जर तुम्हाला पूर्ण माथेरान बघायचं तर चालतच बघा. घोड्याने नका बघू कारण एन्जॉय घोड्याने पण आहे आणि असं चालत पण आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं बघता येईल तसं बघा. पूर्ण घोड्याची लाईन. घोडे महाग आहे. 1400 रिटर्न आहे. 5 पॉईंट. चालता फिरता घोडा. ते सगळे भाड्याच्या वाटेमध्ये उभा आहेत. कोणी येईल घोडे घेऊन जाईल पण भाडं महाग आहे ना घोड्याचं. कारण बरोबर ते भाडं पण महाग असलं पाहिजे. घोड्याला खायला प्यायला पण लागतं ना. त्या हिशोबाने ते घेतात. चला माथेरानचं तुम्हाला सगळे दाखवू पार. चलो कोणसे पॉईंट जाईल. शिवरत्न जिवाजी महाले चौक त्या पॉईंटला जातोय आम्ही. जे तुम्हाला फोटो दाखवले त्या पॉईंटला जातोय आम्ही. हे बघा मित्रांनो सगळं गावाचं वातावरण. बुट्ट्या वगैरे खात आहे.
माथेरान रिसॉर्ट, इकडे रिसॉर्ट आहे. आपण जातोय पॉईंटच्या हिशोबाने. चलो, वेलकम टू माथेरान सेंट्रल रेल्वे. चलो, जे रेल्वे असते ना मित्रांनो, ते इथं येऊन थांबते. जे आपण नेरळ स्टेशनवर रेल्वे बघितली ना, ती इथं येऊन थांबते. सेंट्रल रेल्वेचं स्टेशन आहे. आणि टॉय ट्रेन बघू चालू आहे की नाही. इथून बंद वाटतंय. चला बघू तरी पण. अमन लॉज इथून बघा किती किलोमीटर आहे. म्हणजे अर्धा किलोमीटर आहे इथून माथेरान स्टेशन. मित्रांनो, ट्रेन हा लेट आहे म्हणून आम्ही आता जातोय चालतच. बघू शकता या ट्रेन, माथेरानची ट्रेन. चलो, अमन लॉज स्टेशन आहे. रोको एक बार, ट्रेन का व्हिडिओ निकालते ना. हे बघा, हे इंजन आहे. आता आम्ही जातोय चालत चालत. बघू तिथं दाखवू मी तुम्हाला. चला, हे बघा मित्रांनो, आम्ही आता पॉईंटच्या दिशेने जातोय. 7 मीटरवर आहे, दुसरा 2 मीटर, तिसरा पॉईंट आहे तो 3.5 किलोमीटर. बघू. चलो, हे बघा हे लोक मला व्हिडिओ पण काढू देत नाही. मी जातो, तुम्ही लोक या, मी पोहोचतोपर्यंत. पाहू शकता वातावरण तुम्ही. किती भारी वातावरण पाहू शकता. पूर्ण सुनसान एरिया आहे. ट्रेनची पटरी. आम्ही आलो असतो तर आम्हाला हे सगळं दिसलं असतं वातावरण. आम्ही पॉईंटच्या दिशेने. टॉय ट्रेन आहे ती पॉईंटच्या दिशेने जात नाही, ती फक्त माथेरानला नेऊन ठेवते. तर हे पॉईंट आहेत. चला जाऊया. मित्रांनो, हे पॉईंट इथं छोटंसं टपरी आहे, त्याच्यावर आहे सगळं खाण्यासाठी. भजीपाव वगैरे, मॅगी, चहा. चला जाऊ पुढे. ट्रेन लेट होती म्हणून ट्रेन व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर दिसतं. सगळे हिरवगार झाडं झुडं. त्यामुळे तर गर्दी आज एवढी आहे संडेची. रविवारची गर्दी. शनिवार आणि रविवार खूप गर्दी असते. विकली ऑफ असतात, सगळ्यांच्या सुट्ट्या असतात. तुम्हाला कधी यायचं असेल तर विकली ऑफ सोडून कधी पण या. विकली ऑफला पण येऊ शकता, तसं काही नाही. पण मी सांगतोय जरा, तर तुम्हाला पूर्ण आनंद तर घेता येतो सगळीकडेच. पाहू शकता पूर्ण वातावरण हिरवगार आहे. हे सगळे जंगली झाडे आहेत. पाहू शकता किती छोटा रस्ता आहे. हे आपला ग्रुप आहे, 4 जणांचा ग्रुप. मित्रांनो, वातावरण बघा माथेरानचं किती सुंदर आणि किती रम्यमय वातावरण, किती सुंदर आहे बघा. ढगं कसे पळत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि किती सुंदर झरणे वाहत आहेत, तुम्ही तेही पहा. हे बघा तिकडे घर आहेत, इकडून छोटे छोटे दिसत आहेत, तिकडे मोठमोठे घर आहेत. ते हे गाव आहे, ते पाहू शकता तुम्ही वातावरण. आम्ही या रस्त्याने आलोय, आता ह्या रस्त्याला जायचं आहे आम्हाला. हे सुंदर वातावरण.
पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे. मला बॅक कॅमेऱ्याने म्हणजे समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. किती सुंदर धबधबे वाहत आहेत. सगळं सुंदर आहे, अतिशय सुंदर. माथेरान एक स्वर्गच आहे. आणि ढगं पण कसे पळत आहेत पाहू शकता. ज्याला धोका बोलतो आपण. हे रेनकोट ओढतोय माझा. रेनकोट हा हॅरी पॉटर वाणी झाला आहे. जो हॅरी पॉटर नसतो का मागं घालतो म्हणजे ते कपडे घालतो. किती खोल दरी आहे बघा मित्रांनो. आम्ही किती वरती आलोय, टॉपला आलोय. आता फक्त आणि फक्त आम्हाला पॉईंट बघायचे तिथं. सगळे पॉईंट बघायचे. पाहू शकता एक गर्दी. हे लेच पुढे गेले, एवढं पुढे नाही जायला पाहिजे. पाहू शकता झरणा कसा वाहतोय. खूप म्हणजे खूप सुंदर. हे आहे माथेरान. हा माथेरानचा एक पॉईंट आहे मित्रांनो. बघू शकता किती सुंदर आहे, किती सुंदर धबधबा पडतोय. पाहू शकता खूप म्हणजे खूप रम्यवान वातावरण वाटतं इथं. बघू शकता पूर्ण नैसर्गिक वातावरण. पाहू शकता किती सुंदर आहे. चला पुढे पॉईंट दाखवतो मला. हे सगळे पॉईंट हे बघा मित्रांनो. आम्ही जातोय माथेरानच्या पुढच्या पॉईंटला बघण्यासाठी. चला व्हिडिओमध्ये शूट भरा, तुम्हाला दाखवतो चांगले चांगले पॉईंट. चलो बघा मित्रांनो. आता आम्ही एक पॉईंट बघितला आहे. आता झालं दुसऱ्या पॉईंटकडे जातोय. ते पण ट्रेनच्या पटरीने जातोय. आता ट्रेन येणार नाही. ते 11ला ट्रेन आहे. 11 वाजले की नाही काय माहीत नाही. चला आपला भाऊ आहे. चला आपण निघूया. दोघं जण पुढे आहेत. आम्ही दोघं संगतीत दोघाची जोडी. चलो हे बघा ही पटरी. चला पुढे हे बघा मित्रांनो. आम्ही शेंगा वगैरे घेतल्यात. बोरं घेतली, शेंगा वगैरे. पाहू शकता चालत चालत जातो म्हणून घेतोय काहीतरी. ट्रेनने गेला असं डायरेक्ट तिकडेच भेटलं असं पॉईंटच्या ठिकाणी. सो फायनली गाईस पाऊस जोरायचा एकदम. म्हणून आम्ही परत ट्रेन पण घातला बघा. आणि इकडे बसले आता मॅगी वगैरे खायला. त्या मावशी बनवताय मॅगी. इथं आमचा ग्रुप बसलाय बघा. पाहू शकता पाऊस किती जोरात पडतोय म्हणून रेनकोट घातलाय. आणि मॅगी इथं 60 रुपयाची मॅगी. 60 रुपयाची मॅगी. 60 रुपयाची मॅगी इथे. 10 वाली मॅगी 60 रुपयाला. आम्ही 2च मागवल्यात. एकामध्ये 2 जण खाणार आहे. बघू आता काय करणार. वरती ना एकदम आणण्यासाठी पण 2 आणण्यासाठी पण वरती खर्च जातो ना. म्हणून डबल टेबल भाव आहे त्यावर. आता घेऊ. आता पर्याय नाही दुसरं. पाहू शकता ग्रुप. एकामध्ये 2 चम्मच टाका. हे बघा मॅगी आली. त्या दोघांसाठी हे आमच्या दोघांसाठी. तर चला आता मॅगी खाऊन भेटू नंतर. चलो मित्रांनो. ट्रेन आली आहे. आम्हाला ट्रेनमध्ये बसायला नाही भेटलं पण ट्रेनचा व्हिडिओ काढतोय आम्ही. पाहू शकता. गेले ट्रेन. बसायला नाही भेटलं पण व्हिडिओ काढला बाहेर का व्हायना. चला आता जाता आपण निघालो. मॅगी वगैरे खाऊ. पुढचा पॉईंट दाखवतो तुम्हाला लवकरच. येतोय जवळजवळ. चलो हे का मित्रांनो. इथं ग्रामस्थ मंदिर आहे गणपतीचं. इंदिरा गांधी नगर आहे. चला आता आपण जातोय नगर परिषद. इंदिरा गांधी नगर. गणपतीचं देवस्थान आहे तिथं. ग्रामीण देवस्थान. चला मित्रांनो. तुम्हाला अशा कचरा पेट्या प्रत्येक जागेवर दिसतील. 500 मीटरवर. कारण कचरा आपण कचरा पेटीत टाकला पाहिजे. एवढं सगळं आपल्या निसर्गाने आपल्या पदरामध्ये दिलं आहे. एवढं सुंदर हिरवगार स्वर्ग. तिथं कचरा नाही केला पाहिजे. आपण सगळ्यांनी स्वच्छता राखली पाहिजे. एवढं मला सांगणं आहे. जिथं कचरा पेट्या असेल तिथं टाकलं. हॉटेल लय महाग आहे. तर कोणाला राहायचं असेल तर त्यांच्यासाठी हॉटेल पण तयार आहे तिथं. हॉटेल आहेत. परत रूम पण मिळतं तिथं. कारण माथेरान हे 2-3 दिवसामध्ये फिरायचं
स्थान आहे, एका दिवसात फिरणं होत नाही. कारण हे माथेरानला 38 ते 37 पॉईंट आहेत आणि ते पॉईंट पण 1-2 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळं टाईम लागतो, त्याच्यामुळं 2-3 दिवस लागतात. हे बघा हे माणूस कसं बघतोय माझ्याकडं. ह्या माणसाला नक्की फॉलो करा. हा नवीन यूट्यूबर आहे राहुल कांबळे. नवीन आज पहिला ब्लॉग तयार होणार त्याचा. हा माझा ब्लॉग येणार आहे लवकर. मी नक्कीच लिंक टाकन माझ्या यूट्यूबच्या खाली आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. हा. आणि हे बघा असेच खूप मस्त व्हिडिओ आणि ट्रॅव्हलिंग व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल. हे बघा घोडागाडी नाही माणसाची गाडी येते. पाहू शकता तुम्ही वातावरण किती सुंदर आहे. चला बघू आता पॉईंट दुसरा. हे बघा मित्रांनो कचरा वगैरे कसा करतात. तुम्हाला बोललेलं 500 मीटरवर कचरा का डबा मिळेल, तरी कचरा करतातच. सांगून फायदा नाही. तुम्ही तरी करू नका कचरा. जे येईल ते त्यांना सांगतोय. स्वच्छता राखा, आपण स्वच्छ ठेवायचं आहे. पाहू शकता हे बघा मित्रांनो जशी कचऱ्याची सुविधा आहे ना इथे, तसं शौचालय पण आहे. भाई साईड हो जाओ. हे बघा मित्रांनो पटरी. आम्ही या साईडने जातोय, पटरी त्या साईडने. आम्हाला पण तिकडेच जायचं वाटतं टर्न मोडून. चला इकडे बघा वेगवेगळे गाव आहेत, त्यांची मंदिरं आहेत, त्यांचे स्थान आहेत. तिकडे पण वेगळे पॉईंट आहेत, इकडे पण वेगळे पॉईंट आहेत. तर आपण बघू कोणत्या पॉईंटला जायचंय. कोणते पॉईंट जाणे काय म्हणा भाई. चलो हे बघा या माणूस माझ्याला खेचायला लागलाय. नाही मित्र आहे आपला, होते मिरच्यात मस्ती होते मित्रांमध्ये. चला आपण जाऊया पुढं. इम्रान भाई जे पॉईंट ठरवणार त्या पॉईंटला आपल्याला जायचं आहे. चलो हे आपला इम्रान भाई. हे बघा मित्रांनो इथं गाव वस्ती आहे म्हणून इथं दुकान वगैरे पण सगळं आहे. हे स्टेशन साईड आहे म्हणून इथं सगळे दुकानं दिसतात. इथं जवळपास स्टेशन साईड पण आहे आणि इथं माणसं पण लोक वस्ती पण राहते इथं. त्याच्यामुळे इथं सगळी सुविधा आहे. पाहू शकता पूर्ण मार्केट आणि गाव साईड बघा किती छान वातावरण. असं गाव पाहिजे मित्रांनो. स्वर्गच आहे पूर्ण हिरवगार वातावरण. कसलं प्रदूषण नाही, काही नाही, सगळं एकदम स्वच्छ वातावरण. पाहू शकता किती सुंदर. खूप म्हणजे खूप सुंदर वातावरण गावचं. वाल्मिकी नगर. इथं घोडा हा प्रत्येक ठिकाणी दिसतो आपल्याला. हे बघा तिथे एक ब्लॉगर चाललाय आणि आम्ही एक ब्लॉगर. आम्ही दोघं एक राहुल कांबळे मी. पाऊस आला परत तर चला रेनकोट घालतोय आता. हे बघा मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराज नगर आहे. पाहू शकता आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आणि आपण जातोय ते समुद्राचा पॉईंट आहे ना तिकडे जातोय आपण सगळे. चला जेवण करून घेऊया. हा खाना खाके जाऊया. चला आता जातोय जेवायला, कारण पॉईंटले लांब आहेत. 1-2 घंट्याचा रस्ता आहे. हे बघा मित्रांनो आता आम्ही इथं आलोय जेवायला वगैरे. जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही जाणार घोडा पकडून 5 पॉईंट बघू कोणते तरी फिरू नवीन एखादे. तरी हे हॉटेल आहे बघा रेड चिल्ली. राईस मागवले आणि नूडल्स मागवले. बघू आता. हे बघा इथं बघा हॉटेल. हे बघा प्लेट वगैरे सगळं आणून ठेवलं आहे. आता राईस यायचं बाकी आहे. चला आता राईस आल्यावर. हे बघा मित्रांनो राईस वगैरे आलं आहे. आमचं सुरू होत आहे पार्टी. चला आता जेवण केल्यानंतर भेटू. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही पाहू शकता मी आणि तुम्हाला नाम बताओ.
शाहिद भाई आम्ही सगळे जातोय घोड्यावर बसून माथेरानचे 12 पॉईंट बघण्यासाठी. तर चला व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सगळे मी 12 पॉईंट दाखवतो. 1100 मध्ये डन केलं आहे. ते लोक 1200 बोलत होते आणि 1100 डन केलं आहे 12 पॉईंटचे. तर बघू आता किती वेळ लागतो. 2.5 तासामध्ये 12 पॉईंट फिरणार आहे. चला पाऊस येतोय म्हणून मी आता व्हिडिओ काढला आहे. चला पाऊस जसा कमी कमी असेल तर तसं तुम्हाला दाखवत जाईन अपडेट. 12 पॉईंटचे तुम्हाला दाखवत जाईल सगळे 12 पॉईंट. चला ते बघा घोडा. मित्रांनो वातावरण बघा किती म्हणजे पूर्ण धोकाच पडलं आहे मित्रांनो. आणि पाऊस पण चालू आहे जोरामध्ये. आणि आम्ही दोघं आहेत घोड्यावर. आमचे घोडे स्लो आहेत. आणि जे राहुल कांबळे परत इम्रान भाई हे सगळे गेलेत पुढं. आमचे घोडे स्लो आहेत ना त्याच्यामुळं आम्ही स्लो आहेत. बघा मी पण स्लो आणि माझा घोडा पण स्लो. चला हळू का होईना पण होईल. पाहू शकता इथं खूप फेमस पॉईंट आहेत. लेक पॉईंट आहे, इको पॉईंट आहे, सगळेच पॉईंट इथं बघायचे आहेत आपल्याला. चला बघा खालचा उतार आहे ना म्हणून घोडे हळूहळू चालत आहेत. आणि असे पण आमचे घोडे हळूहळू चालतात आहेत. बघा आपले साजिद भाई, साजिद का काहीतरी नाव आहे भाईचं नाव माहीत नाही. इम्रान भाईचे मोठे भाऊ आहे. पाहू शकता घोडा. आणि 1100 देतोय. तर फायदा तर झाला पाहिजे ना. 12 पॉईंटचे 1100. पाहू शकता पाऊस थांबला आहे म्हणून व्हिडिओ काढतोय. कारण पाऊस खूप चालू आहे इथं. आता झाडाचं पाणी पडतंय. तो चला पुढे पॉईंट येतात जवळ. आता 12 पॉईंटचे 1200 होते. आम्ही 1100 केले. चला बघा मित्रांनो आम्ही पहिल्या पॉईंटला आम्ही सारंच पूर्ण केलं. आता घोड्याच्या पॉईंटनी आम्ही हा सिलिया पॉईंटने आलो आहे. पाहू शकता हे सिलिया पॉईंटचा म्हणजे घोड्यावर बसून आलो आहे. घोड्याच्या पॉईंट नाही, घोड्यावर बसून हा पहिला पॉईंट आहे. आम्ही तर पहिला पॉईंट तिकडे तयार केला. पाहू शकता किती फास्ट पद्धतीनं पाणी व्हावं लागलं आहे. नदी आहे कोणची तरी उल्हास नदी असेल वाटते अंदाजे. चला बघू आम्ही आतमध्ये जाणार आहेत. इथे हे लोक गेले तसे आम्ही पण जाणार आहेत. चला बघू. बघा पॉईंट आम्ही भिजायला गेलो असतो पण आमचं सगळं होतं म्हणून आम्ही भिजत नाही. पाहू शकता सिलिया पॉईंट. सिलिया पॉईंटचा पाहू शकता मित्रांनो सिलिया पॉईंटचा व्ह्यू किती सुंदर दिसतंय. पाहू शकता हे सिलिया पॉईंट खूप म्हणजे खूप सुंदर. पाहू शकता या सगळा ग्रुप आहे आपला. खूप सुंदर आहे. रम्य खूप सुंदर वातावरण. पाहू शकतो मोबाईलची वाट लागते तरी पण आम्ही काढतोय. काय करणार आता आम्हाला खास आहे दाखवायची म्हणजे पुढे जातोय. तर चला व्हिडिओ हे दुसऱ्या पॉईंटला जातोय आम्ही इथून. चला बघू पॉईंट कोणता तरी. हे आपला ग्रुप आणि इकडं जरा मोठा दिसत असतो. हे बघा मित्रांनो आम्ही आलो आता लॉर्ड पॉईंटला. पाहू शकता तो माणूस मला व्हिडिओ काढत देत नाही. मी याला उगाच युट्यूबवर म्हणून पण बोललो. हे लॉर्ड पॉईंट मध्ये बघा काही दिसत नाही. पाणी नाही हे आकाश आहे. मतलब आपण ऊपर आहे कोहरा आहे. हे बघा दिसलं काय होतं कधी का हे पूर्ण ढगं खाली आल्यामुळे काही दिसत नाही आपल्याला. बघा थोडे कमी होत आहे कमी लगेच येतात. ते पाहू शकतो. बघा हे गेला फोक गेला. पाहू शकता मित्रांनो लॉर्ड पॉईंट. पूर्ण सुटायला तुम्ही भेट द्या माझं.
ढग कसे पळत आहे बघा मित्रांनो. ढग किती सुंदर वातावरण आहे. स्वर्ग स्वर्ग माथेरान. मित्रांनो हा पॉइंट पूर्ण खाली झालाय. अरे हा माझ्या जवळ कशाला गेला. हे बघा किती छान पॉइंट झालाय. सगळं खाली खाली झालं. धुकं वगैरे सगळे गेले पाहू शकता. सिलिया पॉइंट आहे हा. आम्ही काढला पूर्ण धुकं होतं. आता सगळं झालंय. काही वेळा धुकं खाली होतं काही वेळा बनतं. आता 5 मिनिटानंतर हा माणूस मला व्हिडिओ काढत देत नाही बार. हे बघा मित्रांनो आम्ही पॉईंट म्हणजे सिलिया पॉईंट वगैरे फिरले. आता आम्ही जातोय पुढच्या पॉईंटला. हे बघा आमचा तो कांबळे साहेब इकडे मी. मित्रांनो आम्ही उतरलो दुसऱ्या पॉईंटला जाण्यासाठी. इकडे 3 पॉईंट आहेत. आम्ही इकडे जातोय आता. चला तुम्हाला दाखवतो अजून 3 पॉईंट. कोणचे कोणचे पॉईंट आहेत ते तुम्हाला दाखव व्हिडिओमध्ये बघितले. चलो हे बघा मित्रांनो जे तुम्हाला दाखवलं पॉईंट तर आलोय रापा. आणि इथं पाहू शकता पाहू शकता पॉईंट किती सुंदर सुंदर पॉईंट आहे मित्रांनो. खालून वरती पाणी येत आहे. याला इको पॉईंटच बोलतात असं माझ्या अंदाजाने. इको पॉईंट म्हणजे आपण जो आवाज बोलतो ना तो आवाज परत आपल्याला रिवर्स येतो. त्याला इको पॉईंट असं बोलतात. तसंच वाटतं कारण पाणी पण परत रिटर्न यायला लागलं आहे आपल्याकडं. खालचं पाणी वर यायला लागलं आहे. बघू शकता मित्रांनो हा इको पॉईंटच आहे. फक्त आपल्याकडे ड्रोन नसल्यामुळे असं होते. कारण खालचं पाणी वरती यायला लागलं. जे झरण्यामध्ये पाणी आहे ना धबधब्यामध्ये ते पाणी वरती येते. आम्हाला वाटते पाऊस पडतो. पाहू शकते वातावरण किती सुंदर आहे. मित्रांनो धबधबे किती भारी वाहतात. पूर्ण पाणी वाहते बघा डोंगरावरचं. किती सुंदर आहे. चला आपण दुसरं बघूया. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल कसं पाणी वरती यायला लागलंय. आणि तुम्हाला सगळ्यात बेस्ट दाखवतो बघा. सगळ्यात बेस्ट इको पॉईंट पाहू शकतो. स्वर्गच आहे मित्रांनो. किती भारी पाणी वरती जायला लागले खाली पडायच्या जागी. छान आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. चला आता आपण दुसरे पॉईंट बघायला जाऊया. पाहू शकता मित्रांनो सगळे पॉईंट येते. आता चला आता आपण दुसरे पॉईंट बघायला जाणार आहोत. चलो व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. मित्रांनो दुसऱ्या पॉईंटला आलो आम्ही. हा पण इको पॉईंटच आहे. फक्त आम्ही टर्न घेऊन आलो. तोच आहे बाकी तोच पॉईंट. मित्रांनो पॉईंट तेच आहेत फक्त वेगवेगळ्या साईडने. बघा आम्ही सगळ्यात पहिला पॉईंट तिकडे गेलो होतो. इकडे लोक दिसत आहे का तुम्हाला. पहिला हे होता आमचा पहिला पॉईंट. चालत गेलो आम्ही. आता वड्याने आम्ही इकडं म्हणजे पूर्ण तेच आहे. फक्त गोल गोल फिरवायचं काम आहे आमचं फक्त बस.
हे बघा मित्रांनो इको पॉइंट चा निसर्ग. हे बघा मित्रांनो इको पॉइंट किती सुंदर आहे, पाहू शकता पाणी धबधबा वगैरे. उसके लिए जो पानी तेज वाला है वो इधर से कहीं जा रहा है, नहीं वहाँ से नहीं कहते, इधर से नीचे पानी पाहू शकता हे इको पॉइंट. पाहू शकता किती सुंदर आहे. इको पॉइंट सगळे इको पॉइंटच आहेत. हे मी तो इथला याला मेन नाव दिलं इको पॉइंट. आपण जिथून काढणार आहोत ते सगळे इको पॉइंटच आहे. पण इकडून मेन इकडून आवाज दिला ना आपण, तो डबल रिटर्न आवाज येतो. तो पावसामुळे येणार नाही आणि वाळा पण सुट्टे म्हणून येत नाही तो. पाहू शकता पाणी रिटर्न यायला लागलं, तुम्हाला दाखवलंच मी पहिल्यापासूनच. चला बघू अजून कोणचे पॉईंट राहिलेत, काय राहिलेत. चला आता जाऊ दुसरे पॉईंट बघायला. सगळे कोणचे पॉईंट राहिलेत, काय राहिलेत ते तुम्हाला दाखवतो. आता म्युझियम बघायला जाणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही जातोय म्युझियम म्हणजे संग्रहालय, वस्तू संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांचं. चला जाऊया आपण आतमध्ये. तिकीट 10 रुपये आहे. हे बघा वस्तू संग्रहालयाचे 2 सैनिक इथं उभा आहेत. इथं तिकीट काढायचं आणि इकडंच सगळे वाटतं. इथून सुरुवात आहे, पाहू शकता. वानर माकडं सगळेत. चला आता जातोय आपण आतमध्ये. 10 रुपये तिकीट आहे. हे बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातले अक्षर आणि इथं खाली ट्रान्सपरेट केलेले आहे. वरती अक्षर आहेत आणि खाली ट्रान्सलेट मराठीमध्ये केलं आहे. ही संस्कृत भाषा अंदाजे माझ्या. पाहू शकता तुम्ही इकडं जुनी भांडी, जुन्या काळातली भांडी वगैरे सगळं आहे. चला पुढे पुढे. हो इथे जुने हत्यार, इथं हंडी पण आहेत. जुने हत्यार पहिल्या काळातली, चाकू, कोयता, कट्यार, सगळ्या प्रकारचे हत्यार आहेत इथं जुन्या काळातली. आणि इथं सगळे लिखाण आहेत त्या काळातले आणि त्याला ट्रान्सलेट केलेले मराठीमध्ये. संस्कृतमधले हे लिखाण आहेत. हे संस्कृतमधले लिखाण आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराजाचे जेवढे काही शिवाजी महाराजांनी केले लढाया वगैरे ते सगळं इथं ठेवलेलं आहे, होऊ शकतं. बाल शिवाजी आणि इथं हत्यार बघा सगळ्या तलवारी, कट्यार. इकडं पण तलवारी, कट्यार वगैरे सगळे. चला आपण दुसरीकडे जाऊ. जिजाबाईचे शिवबावर संस्कार. पाहू शकता सगळं वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातलं हे सगळं. पाहू शकता वाघ, नखे वगैरे सगळं आहे इथे, भरपूर आहे इथं. पण इथले काका वरडताय लवकर लवकर करा म्हणून. पाहू शकता जुन्या काळातली भांडी, जुन्या काळातली देखाव्यासाठी ठेवलेली चित्र
सगळ्या प्रकारचं इथं सगळं A to Z आणून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजीचं महाराजांचं पण असेल आणि त्यांच्या सैनिकाचं पण आहे. महाराजाचं नसेल, त्यांच्या सैनिकाचं आहे. महाराजाचं सगळं अमेरिकेच्या म्युझियममध्ये लंडनच्या. पाहू शकता ही पहिल्या काळात लढायला घेणारी हत्यारे, म्हणजे हे सगळं घालून लढायचे सैनिक महाराजाच्या काळातली. पाहू शकता इथे बघा सगळं आहे. हे बघा मित्रांनो, रायगडचा नकाशा देखावा. हे बघा महाराजाच्या काळातल्या तलवारी, त्यांच्या सैनिकाच्या, मावळ्यांच्या. हा कोणचा नकाशा आहे? जंजीर. जाऊ द्या. हे बघा ढाल, तलवार. इथं सगळ्या प्रकारच्या तलवार पाहू शकता मित्रांनो. सगळ्या प्रकारचे हत्यार इथं A to Z. जेवढे लढाया जायचे तेवढे सगळे हत्यार आहेत. भवानी तलवारीची प्रतिकृती, ही डुप्लिकेट आहे, त्याची प्रतिकृती तयार करून इथं ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजाची तलवार आहे ना, त्याची कॉपी ओरिजिनल लंडनच्या म्युझियममध्ये. पाहू शकता किती सुंदर सुंदर आहेत. हे सगळे हत्यार होते त्या काळात. हे बघा ही तोफ, त्या काळातली तोफ. हे बघा त्या काळातल्या जुन्या बंदुकी. पाहू शकता. चला आपण जाऊया आता बाहेर. एवढंच होतं म्युझियम. हे ओरिजिनल नाही, हे डुप्लिकेट ठेवलं आहे सगळं. म्हणजे त्या काळातलं आहे, महाराजाचं नाही. महाराजाचं सगळं अमेरिकेमध्ये, लंडनच्या म्युझियममध्ये. चला हे बघा ही मावळी सगळी, मध्ये महाराज आणि बाजूला 2 मावळी. चला आता आपण निघतोय. चलो. चला जय. तर मित्रांनो, झाले आमचे सगळे पॉईंट फिरून. आता आम्ही जातोय घोड्यावर बसून. आम्ही जिथून बसलेलो तिथं माथेरान रेल्वे स्थानकाच्या जवळ. तर चला बघू पुढे. बघा आमचा ग्रुप आहे इथं. आपले भाई इकडे, चला तिकडे डायरेक्ट घोड्यापाशी स्टेशनपाशी माथेरान. मित्रांनो, हे आमच्या दोघांची घोडी आहेत. आता आम्ही उतरलोय. आता आम्ही जाणार स्टेशनच्या दिशेने. खूप छान प्रवास होता. चला आता निघणार आहेत आम्ही पैसे देऊन. चलो. हे आपले अब्दुल भाई होते. अब्दुल भाईने चांगला प्रवास केला. तर नक्की भेटा, हे इथंच असतात. काय एरियाचं ना, स्टेशन माथेरानच्या स्टेशनच्या बाहेर निघालं की राम मंदिरच्या इथं या, तुम्हाला हे दिसतील. चांगला प्रवास आहे. तर चला स्टेशनला निघू. सो फायनली गाईज आमचा माथेरानचा ब्लॉग हा इथेच समाप्त होतो आहे. तर आता आम्ही निघतोय घरच्या दिशेने. घोडा वगैरे सगळं आम्हाला सोडलं माथेरान स्टेशनला. आता आम्ही ओरिजिनल स्टेशनला जातोय, नेरळला चालत जातोय. आहे 1/2 किलोमीटर आहे अजून.
तर चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, स्वच्छता राखा. माथेरानची स्वच्छता ही आपली स्वच्छता आहे, कारण माथेरान हे आपलं आहे, कोणत्या एका जणाचं नाही, सरकारचं नाही. सरकार म्हणजे आपलंच. आपण स्वच्छता ठेवली तर निसर्ग स्वच्छ राहील. निसर्ग स्वच्छ राहिला तर आपल्याला आयुष्य चांगलं मिळेल. कारण निसर्गामध्ये आपण कचरा पसरला तर मग ते कचरा आपल्याला शेवटी आपल्याला भोगायचं आहे. वेगवेगळे रोग तयार होणार, असं वेगवेगळं प्लास्टिक आजार तयार होणार वेगळे. म्हणून प्लास्टिक शक्यतो संगतीच घेऊन जावा. झाडपाल्याचा कचरा असेल तर ते टाकू शकता, पण कुठला प्लास्टिकचा कचरा असेल ना तो इम्पॉर्टंट, तो संगती घेऊन जा. जो तुम्ही घेऊन येणार तो संगती घेऊन जा. एवढंच मला सांगणं आहे. स्वच्छता राखा. जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तुम्ही स्वच्छता राखा. एवढं सुंदर आपल्या निसर्गाने दिलेलं आहे तर ते आपण जपलं पाहिजे. एवढंच माझं सांगणं आहे. चला, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे बघा, हे तिघं निघालेत आणि इथं पण हॉटेल आहे. चला, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, बाय.